तो शेपटी शिवाय पशु आहे या अर्थाची म्हण आहे. मी संस्कृत म्हणत नाही, मुद्दा मराठी सांगतो. तेव्हा माणसाला माणूस पण कला देतं, साहित्य देतं. म्हणून जीवनामध्ये साहित्य ही अतिशय मौलिक गोष्ट आहे. याचं कारण असं की मराठी वाचणं हे कुठेतरी कमीपणाचं आहे. आपण इंग्रजी वाचलं पाहिजे, आपण इंग्रजी शिकलं पाहिजे. मराठीत शिकणं हे गावठीपणाचं लक्षण आहे. आपण हिंदी बोलावं, इंग्रजी बोलावं, व्यवहारामध्ये शक्यतो मराठी बोलू नये. रस्त्यावर महाराष्ट्रात मराठी भाषा ऐकू येत नाही. नमस्कार, मी आपले सर्वांचा मित्र अक्षय राजेदार. आज आपल्यासोबत आहेत सुधीर रसाळ सर आहेत, लेखक, समीक्षक आणि विचारवंत असलेले रसाळ सर. आणि नुकतंच त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळालेला आहे. तर सरांशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने लेखन कौशल्य तरुणांसाठी मार्गदर्शन करणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. आता नुकतंच आपल्याला साहित्य रत्न म्हणजे साहित्याचा पुरस्कार भेटलेला आहे, तर काय सांगाल? हा राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार आहे. सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो आणि त्यामुळे हा पुरस्कार मला मिळाला याचा मला विशेष आनंद आहे. महाराष्ट्रातल्या खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला. 1955 पासून या पुरस्काराला प्रारंभ झालेला आहे. तेव्हा या मोठ्या लोकांच्या पंक्तीमध्ये मी जाऊन बसलो, याचा मला विशेष आनंद होतो. सर, पुरस्कारामध्ये पण आजकाल राजकारण बघायला मिळतं असं वाटतं का की तुम्हालाही पुरस्कार आता एका उशिरा भेटला असं आम्हाला? हे पहा, पुरस्कार हा काही अधिकार नाही, हक्क नाही की मला तो मिळाला पाहिजे. जेव्हा संस्थेला वाटतं की या व्यक्तीला तो पुरस्कार द्यावा, त्यावेळी त्यांनी मला दिला. दुसरी गोष्ट अशी की राजकारण होतं की नाही याकडे मी कधीच लक्ष दिलं. आता आपल्या जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये राजकारण शिरलेलं आहे. वाङ्मयीन क्षेत्रामध्ये सुद्धा हे राजकारण आहे. साहित्य अकादमी ही संस्था अतिशय प्रामाणिकपणे पारितोषिकं देते. निवड करण्याची त्यांची पद्धती मोठ्या प्रमाणात निर्दोष स्वरूपाची आहे. तेव्हा काहीतरी यात राजकारण असेल असं मला वाटत नाही. पण माझी किमान 3 पुस्तकं सतत पारितोषिकाच्या अंतिम यादीमध्ये होती, पण नाकारली गेली. एवढं मात्र मी सांगतो. समीक्षा म्हणजे काय? आता काय आहे की अनेक तरुणांना, ठीक आहे, साहित्यातले तरुण असतील त्यांना समीक्षा माहिती आहे किंवा जे वाचक आहेत त्यांना माहिती आहे, पण आजकाल तरुणांना, माझ्यासारख्या तरुणांना जे की वेगळ्या विषयाचा अभ्यास करतात जसं समाजकारण, राजकारण, त्यांना समीक्षा हे माहिती नाही. तर समीक्षा म्हणजे काही थोडक्यात काय सांगाल? आपण जेव्हा वाङ्मय वाचतो किंवा एखादी कविता ऐकतो तेव्हा आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की ही काय प्रकार. कुठली गोष्ट नव्यानं जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा आपल्या मनात एक प्रश्न येतो की हे काय प्रकार आहे. हा प्रश्न ज्या क्षणी आपल्या मनात येतो त्या क्षणी त्या वस्तूच्या शास्त्राचा प्रारंभ झालेला असतो. तेव्हा वाङ्मय ज्या काळात निर्माण व्हायला लागलं त्या काळात वाचकांना किंवा त्या काळात श्रोते होते त्यांना काय प्रकार आहे हा, आपल्याला आनंद देत आहे, आपल्याला आवडतंय, हे याचं स्वरूप काय, हे प्रश्न मनात निर्माण झाल्याबरोबर समीक्षेला प्रारंभ झाला. तेव्हा ललित वाङ्मय याचा प्रारंभ आणि त्याच्या मागोमाग समीक्षेचा प्रारंभ झालेला आहे. समीक्षेचे 2 हेतू आहेत. एक म्हणजे शास्त्र म्हणून ललित वाङ्मयाच्या स्वरूपाचा अभ्यास करणं.
जसं समाजशास्त्र आहे, समाजाचा अभ्यास करतो, राज्यशास्त्र आहे, राजकीय व्यवहारांचा अभ्यास करतो, तसं समीक्षा शास्त्र हे वाङ्मय व्यवहाराचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. त्याची दुसरी बाजू वाचकांना मार्गदर्शन करण्याची आहे. काय वाचावं, कोणतं चांगलं लेखन आहे, कोणतं वाईट आहे, त्याचं मूल्यमापन करून वाचकांच्या समोर उत्तम कलाकृती ठेवणे, त्यांना सुचवणे, त्यांना त्या वाचायला प्रवृत्त करणे. माणूस प्राणी असा आहे की जगात सगळ्या देशांमध्ये वाङ्मय निर्माण झालेलं आहे. वाङ्मय निर्मिती किंवा कला निर्मिती ही माणसाची एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे आणि म्हणून हा व्यवहार एक मानवी जीवनात एक अत्यावश्यक व्यवहार आहे. म्हणून संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे की ज्याला काव्यशास्त्र विनोद कळत नाही तो शेपटी शिवाय पशु आहे, या अर्थाची म्हण आहे. मी संस्कृत म्हणत नाही, मुद्दा मराठी सांगतो. तेव्हा माणसाला माणूस पण कला देतो, साहित्य देतो. म्हणून जीवनामध्ये साहित्य ही अतिशय मौलिक गोष्ट आहे आणि या साहित्याचं स्वरूप वाचकांना समजावून देणारी, त्याला चांगलं वाङ्मय त्याच्यासमोर आणणारी समीक्षा ही वाचकांना उपयुक्त अशी गोष्ट आहे. आजकाल जसं तुम्ही आता समीक्षेबद्दल सांगितलं, वाचन संस्कृती खूप कमी झालेली आहे. आज तुम्ही बघताय की मोबाईलची संस्कृती आहे, वाचन संस्कृती आहे. तर अशा या स्थितीमध्ये समीक्षा कोणी वाचत का, म्हणजे त्याचा काही अर्थ होतो? बरोबर आहे. आता आपली वाङ्मय संस्कृती खालावत चाललेली आहे. मासिकं नाहीत मराठीमध्ये आणि महाराष्ट्रातल्या किती शहरामध्ये पुस्तक विक्रेते आहेत, किती शहरामध्ये ग्रंथालय आहेत, किती प्रमाणात ग्रंथालयात वाचक वाचायला जातात किंवा पुस्तकं वाचण्यासाठी घेऊन जातात. प्रमाण काय आहे? 1960 मध्ये यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा एक स्फोट झाला. खेड्यापाड्यात हायस्कूल निघाली, कॉलेज निघाली आणि बहुजन समाज मोठ्या प्रमाणात शिकू लागला. आज महाराष्ट्रात साक्षरतेचं प्रमाण खूप मोठं आहे. मला नेमका आकडा नाही सांगता येणार, पण एकेकाळी म्हणजे ब्रिटिश राजवटीमध्ये जेव्हा 40% लोकच साक्षर होते, त्या काळात एक ग्रंथ खपायला 5 वर्ष लागत. 10,000ची आवृत्ती फक्त, बरोबर, ती खपायला 5 वर्ष लागत. आज 1000ची आवृत्ती कोणीच काढत नाही, कारण खपच नाही. कादंबरी असेल तर 500ची आवृत्ती काढतात, समीक्षा वगैरे असेल तर 300ची, कविता समीक्षा वगैरे. त्यापैकी 50-60 पुस्तकं वाटण्यात जातात. उरलेले सामान्यपणे समीक्षेची 250 पुस्तकं विक्रीला असतात. ती विकायला सुद्धा 5-7 वर्ष लागतात. हे कवितेबद्दल आहे, सगळ्याच वाङ्मय प्रकारांबद्दल आहे. याचं कारण असं की मराठी वाचणं हे कुठेतरी कमीपणाचं आहे. आपण इंग्रजी वाचलं पाहिजे, आपण इंग्रजी शिकलं पाहिजे. मराठीत शिकणं हे गावठीपणाचं लक्षण आहे. आपण हिंदी बोलावं, इंग्रजी बोलावं, व्यवहारामध्ये शक्यतो मराठी बोलू नये. रस्त्यावर महाराष्ट्रात मराठी भाषा ऐकू येत नाही. 4 मराठी भाषक मित्र एकत्र येतात,
हिंदीमध्ये बोलतात, इंग्रजी माध्यमातली मुलं इंग्रजीमध्ये बोलतात, मराठीमध्ये बोलत नाहीत, मराठी वाचत नाहीत. याचा परिणाम असा होतोय की हळूहळू ही भाषा बोलभाषाच राहणार. ही एक दुर्दैवाची अशी गोष्ट आहे. अतिशय संपन्न असं वाङ्मयीन परंपरा या भाषेला आहे. ज्ञानेश्वरांपासून, ज्ञानेश्वर झाले, तुकोबा झाले, आणि आजचं सगळं साहित्य हे मराठीतलं उत्तम साहित्य आहे. पण दुर्दैवानं याला हळूहळू क्षयाची बाधा होऊ लागलेली आहे. ही मला अतिशय दुःखाची गोष्ट वाटते. जसं रशियन क्रांती झाली त्याच धर्तीवर एक दिवस मराठी वाचकांची क्रांती होईल, म्हणजे मराठी वाचक वाढेल असं तुम्ही एक वेळेस म्हणाला होता. या क्रांती मराठी माणसाची सांस्कृतिक अस्मिता जागृत, ही गोष्ट इंग्लंडमध्ये घडलेली आहे. 1000 वर्षापूर्वी सामान्यपणे इंग्लंडमध्ये फ्रेंच भाषेतून बोलणं, फ्रेंच भाषेतून शिक्षण घेणं याला फार प्रतिष्ठा होती. आणि इंग्रजी भाषा ही खेड्यापाड्यातल्या लोकांची भाषा, सुशिक्षित वर्गाची किंवा उच्चभ्रू वर्गाची ती भाषा नाही. म्हणून सगळे व्यवहार शहरातले फ्रेंच भाषेत होत होते. पण एक इंग्लंडमध्ये असा क्षण आला की हे सगळं बदलून गेलं. आणि आज इंग्रजी भाषा ही जगाची क्रमांक 1ची भाषा आहे, जी प्रत्येक राष्ट्रातल्या माणसाला शिकावी लागते. हे वैभव इंग्रजीने मिळवलं, याच्या पाठीमागे भाषिक अस्मिता, सांस्कृतिक अस्मिता ही गोष्ट असते. मी माझ्या भाषेत बोलेन, मला जे काही व्यक्त करायचं ते स्वाभाविकपणे मी माझ्या भाषेत बोलू शकतो. ही भावना जोपर्यंत मराठी माणसाच्या मनात निर्माण होणार नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. मराठी जसं की काही जे राजकारणी आहेत ते मराठीचा उदो करतात, मराठीसाठी लढतात, पण राजकारणापुरतं ठीक आहे, पण प्रत्यक्षात करतात असं दिसत नाही. तर याविषयी काय वाटतं? मी याच्यावर बोललो, इथेही बोलतो. एक म्हणजे काही कोटी रुपये आपल्याला मिळणार अभिजात भाषा. आपण काय करणार? मराठी वाङ्मयामध्ये ज्या परंपरा आहेत, उदाहरणार्थ खेड्यापाड्यामध्ये लोककथा आहेत. आजही खेड्यात लोककथा सांगितल्या जातात. खेड्यापाड्यामध्ये गाणी आहेत, जशी दळणाच्या वेळी बायका गाणी म्हणत असत, मोठेवरची गाणी, अशी गाणी खेड्यापाड्यामध्ये आहेत. हे जमा करणं, याचं संशोधन करणं, याचं मूल्यमापन करणं. भाषा आहे, या भाषेच्या पूर्वी कोणती भाषा होती तिचं आणि या भाषेचं नातं काय, भाषिक अभ्यास, हा सगळा करायला अभ्यासक पाहिजे. दुर्दैवानं मराठी जिथे वाचलंच जात नाही तिथं मराठीमध्ये अभ्यासक कुठे आहेत? आज मध्ययुगीन वाङ्मय म्हणजे ज्ञानेश्वर ते तुकाराम या कालखंडातल्या वाङ्मयाचा अभ्यास करणारा एकही मोठा अभ्यासक महाराष्ट्रात नाही. लोकसाहित्य त्याचा अभ्यास करणाऱ्या एक अभ्यासिका सोडल्या, ज्या आता दिल्लीच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा झालेल्या आहेत, तर मराठीमध्ये लोकसाहित्याचा अभ्यास करणारं कोणी नाही. पुण्याला डेक्कन कॉलेजमध्ये भाषाशास्त्र शिकवलं जातं. भारतातल्या इतर प्रांतातली मुलं शिकायला येतात. महाराष्ट्राचा एकही मुलगा पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये जाऊन भाषाशास्त्र शिकत नाही. तेव्हा भाषेचं संशोधन कसं होणार? म्हणून नुसते पैसे मिळवून उपयोग नाही, त्याचा विनियोग योग्य प्रकारे करण्यासाठी योग्य अशी तज्ज्ञ माणसं महाराष्ट्रात पाहिजे, ही आता दिसत नाही.
तुम्ही आता बोलला की तज्ञ माणसं नाही आहेत. MA मराठी केल्यानंतर किंवा PhD केल्यानंतर जर रोजगार उपलब्ध होत नसेल किंवा रोजगार उपलब्धाच्या संधी आहेत का? जर रोजगार उपलब्ध होत असेल तर आम्ही ती भाषा शिकायला किंवा ती वाङ्मन वाचायला तयार आहोत. बरोबर, याविषयी का? बरोबर आहे. याला खरं म्हणजे महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. एक म्हणजे सरकारी नोकरीमध्ये मराठी भाषा घेऊन जे पदवीधर होतात त्यांना नोकरीत प्राधान्य दिलं जाईल अशी काही व्यवस्था करायला पाहिजे. कारण जर राज्याचा कारभार मराठीत चालत असेल तर ज्यांचं मराठी चांगलं आहे असेच नोकर नेमणं शहाणपणाचं ठरेल. दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रामध्ये अनेक कारखाने अनेक प्रकारचे औद्योगिक व्यवहार महाराष्ट्रात होतात. व्यापारी उद्योग महाराष्ट्रात आहे. उद्योगधंद्याच्या दृष्टीनं भारतात महाराष्ट्र क्रमांक 1चा प्रदेश. तिथं मराठीतून सरकारनं पत्रव्यवहार करावा. आमची राज्याची भाषा मराठी, आम्ही तुम्हाला पत्र मराठीतून पाठवू. कारण सरकारशी या सगळ्या उद्योगधंद्यांचे संबंध असतील. तुम्ही पाहिजे तर भाषांतर करून घ्या त्याचं. तुम्ही आम्हाला जर इंग्रजीतून पत्र लिहिलं तर आम्ही त्याला भाषांतर शुल्क लावू आणि आम्ही त्याचं भाषांतर करून घेऊ. मी असं करता येतं का घटनेप्रमाणे याची तज्ञ घटना तज्ञाबरोबर विचारविनिमय केला. त्यांचं म्हणणं की हे करता येतं काही असतं. आपले अधिकारी कुठे? महाराष्ट्रात बँकेमध्ये तर मराठी न बोलणारे नेमले जाऊ लागलेले. ज्या सरकारी बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या वगैरे, तिथं महाराष्ट्रात कुठल्याही प्रांतातला बदलून येऊ शकतो. त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रात सगळ्यांना हिंदी येतं. बरोबर. मग मराठीत बँकेतल्या माणसाला मराठीत बोलायचं कारणच काय? हिंदीत बोलता येतं. याचा परिणाम असा होतो की मराठी तरुणांना बँकेत नोकरीच मिळत नाही. हे इतर प्रांतात कधी घडत नाही. तामिळनाडूमध्ये एकाही बँकेत तमिळ न येणारा माणूस चालणार नाही. बरोबर. महाराष्ट्रात काही झालं. आणि या सगळ्याचं कारण आम्ही भाषेबद्दल उदासीन, हे एकच कारण आहे. आणि याचं खरं मला दुःख आहे की मराठी माणूस भाषेवर आपल्या प्रेम करत नाही. मराठी माणूस प्रेम करत नाही. समीक्षा, जसं तुम्ही सर्व आयुष्य समीक्षेवर लिहिलेलं आहे, समीक्षा केल्यानंतर जी टीका टिप्पणी होते किंवा त्याचा जो परिणाम आहे तो चित्रपटावर असेल किंवा क्रीडा क्षेत्र असेल किंवा लेखक असेल, जे काही आपण समीक्षा करतो त्याचा खरंच परिणाम होतो का? लेखक दुखावले जातात. पण खरं म्हणजे समीक्षा ही जर वस्तुनिष्ठपणे केली, व्यक्तिगत टीका त्यामध्ये नसेल आणि साहित्य कलाकृतीबद्दलच्या उणीवा आणि गुण दाखवले असतील तर लेखकाला त्याचं दुःख होण्याचं कारण नाही. परंतु बहुतेक समीक्षक वैयक्तिक टीका मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे वातावरण पुष्कळ बिघडतं. म्हणून समीक्षकांना एक पथ्य पाळलं पाहिजे की आपला संबंध लेखकाशी नाही, लेखकानं जे लिहिलं त्याच्याशी आपला संबंध आहे, त्याच्याच बद्दल बोलायचं, लेखकाबद्दल बोलायचं नाही, असं पथ्य पाळलं पाहिजे. समीक्षा जर एखाद्याच्या टीका टिप्पणी केली, जसं आता तुम्ही बोललात की समीक्षा केल्यानंतर समजा मी एक लेखक आहे, तुम्ही समीक्षा केली तर माझ्यावर तुम्ही निगेटिव्ह लिहिलंय, तर मी पुढच्या वेळेस तुम्हाला समीक्षा करायला लिहिल. समीक्षा करायला देण्याचा प्रश्न नाही. तुम्ही जे छापता ते मी वाचून मी आपण समीक्षा करतो. अच्छा. म्हणून समीक्षकानं कोणावर लिहायचं कोणावर लिहायचं नाही तोच ठरवतो. लेखकाचा त्याचा संबंध नाही. पण अनेकदा काय होतं, टोळकी तयार होतात. लेखकाचा रूप, त्यातले काही समीक्षक, ते अहोरूपम अहोध्वनी चालू असतं. लेखकांनी म्हणून हा मोठा समीक्षक आहे,
समीक्षकांना म्हणा हे मोठे लेखक आहेत, असं पुष्कळदा होतं. आणि हे सगळं व्हायला नको एवढं मी सांगतो. जाता जाता शेवटी महाराष्ट्र शासनाला आणि सरकारला काय सांगाल की मराठी भाषेचा अस्मिता तुम्ही दिली आहे, मराठी अभिजात दर्जा दिलेला आहे, परंतु मराठी टिकवण्यासाठी सामान्य शिक्षण म्हणजे शिक्षण पद्धती ही शाळेपासूनच पाहिजे. मी एकच सांगेन की मराठी शाळा बंद करू नका. मुलांना मराठी शाळेत शिकत असताना इंग्रजी भाषा बोलता येण्यासाठी आधुनिक पद्धती वापरा. ज्याला भाषेची प्रयोगशाळा म्हणतात, लँग्वेज लॅबोरेटरी, त्या लॅबोरेटरीमध्ये 6 महिन्यात तुम्ही भाषा शिकता. बरोबर. आपल्याकडचा एखादा ग्रॅज्युएट झालेला PhD करण्यासाठी जर्मनीमध्ये जातो. पहिल्यांदा 6 महिन्यात त्याला जर्मन भाषा शिकवली, ती आधुनिक पद्धतीने. मग तो जर्मन भाषेमध्ये प्रबंध लिहू शकतो. आधुनिक पद्धतींचा वापर जर केला तर इंग्रजी शिकणं सोपं होईल आणि मराठीतून विद्यार्थ्याला शिकता येऊ शकेल. अगदी तिसरी, दुसरी, पहिली, दुसरी पासून BA पर्यंत दरवर्षी इंग्रजी विषय आहेच, तरी इंग्रजी नीट बोलता येत नाही. अशी जी परिस्थिती आहे याचं कारण आम्हाला इंग्रजी किंवा भाषा शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकायला. निश्चितच आपल्यासोबत रसाळ सर होते. खरंच खूप सुंदर पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केले. समीक्षा असेल, मराठी अभिजात भाषेचा दर्जा असलेल्या मराठीबद्दल असेल किंवा लेखकांबद्दलची जी शोकांतिका आहे, मराठी तरुणांनी काय करायला पाहिजे, मराठी वाचक आहे, मराठी तरुणांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी शासनाने पाऊल उचलले पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. खरंच खूप सुंदर पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलं. येणाऱ्या काळात सरांसारखं मार्गदर्शन तरुणांनाही राहो अशी अपेक्षा होती. धन्यवाद.